रामकृष्ण हरी. मकर संक्रांत का साजरी केली जाते जाणून घ्या त्याचे महत्त्व. मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो. चला जाणून घेऊया सूर्य शनीशी संबंधित या रंजक गोष्टीबद्दल. मकर संक्रांतीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची पौराणिक कथा आहे. मान्यतेनुसार पिता सूर्यदेव यांच्या सोबत शनिदेवांचे संबंध चांगले नव्हते. शनिदेव आणि सूर्यदेव एकमेकाशी जुळत नाहीत. देवी पुराणात सांगितले आहे की जेव्हा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली. यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले. सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचे घर संपत्तीने भरून जाईल. तेव्हापासून मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे खूप शुभ आहे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेवाच्या 7.5 आणि 7.5 पासून आराम मिळतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळाने केली जाते. या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी, साधू, वृद्ध किंवा असह्य व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी त्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम ह्रीं हरी सूर्याय नमः या विशेष मंत्राचा जप करावा. या दिवशी तीळ आणि मूग डाळीपासून बनवलेल्या खिचडीचे सेवन करणे चांगले मानले जाते. रामकृष्ण हरी.